दिवसापासून अविरतपणे चालू असलेली छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला आज त्याचं 41वे वर्ष आणि मला वाटतं आजचं 3रं पुष्प आहे. आणि आज विषय जो दिला गेलेला आहे तो प्रामुख्याने परराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध याच्याशी निगडीत आहे. प्रथम तर मी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी जे आत्ता व्यासपीठावरती होते यांचं अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो. आत्ता श्री चांडक यांनी सांगितलं त्याप्रमाणे कोणताही चांगला उपक्रम सुरू करणे फार सोपं असतं, परंतु तो उत्साह इतका दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवणं हे फार अवघड आहे. आणि ते निरंतर पद्धतीने त्याला एक आत्मप्रेरणाच लागते. ह्या सगळ्या गोष्टी पैशांनी साधत नाहीत, त्याला ती एक प्रेरणा लागते, एक ऊर्जा लागते. आणि मला असं वाटतं की ती ऊर्जा स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. याची स्थापना ज्यांनी केली तेव्हापासून आजचे हे पदाधिकारी ही परंपरा, उज्ज्वल परंपरा पुढे घेऊन जात आहेत. आजच्या ह्या व्याख्यानासाठी निगडीमधनं आणि पुण्यामधनं सर्व जे प्रतिष्ठित या ठिकाणी आलेले आहेत. मित्रांनो, आजचा विषय जो आहे तो परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध याच्याशी निगडीत आहे. हा जो विषय आहे हा सुरुवातीपासून म्हणजे भारतीय स्वातंत्र्यापासून तसा म्हणाल तर वाळीत टाकलेला विषय होता. यावरती फारशी चर्चा होत नसे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतीय संसदेमध्ये या विषयावरती पंडित जवाहरलाल नेहरूच बोलायचे. आणि जेव्हा ते बोलायचे तेव्हा त्याचा विरोध म्हणा किंवा त्यावर भाष्य म्हणा, चर्चा म्हणा या फारशा होत नव्हत्या. त्यांना पर्यायी विचार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आता त्यांचे थॉट्स नव्याने आपण पुढे आणतो आहोत. त्यामुळे हा जो विषय आहे हा प्रामुख्याने सर्वसामान्य माणसांपासून दूरच राहिला. मी त्याला नेहमी म्हणतो की या विषयाचं लोकशाहीकरण झालं नाही. हा विषय लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं होतं, जो पोहोचला नाही. आणि जो दिल्लीमधल्या परराष्ट्र व्यवहार खात्यामधल्या सूट कोट बूट टायमधल्या इंग्रजीतनं बोलणाऱ्या काही लोकांपर्यंत मर्यादित राहिल्या. या सगळ्या विषयांचं गांभीर्य पहिल्यांदा कोणी लक्षात घेतलं असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. त्यामुळे 2023मध्ये जी G20ची बैठक भारतात झाली तेव्हा G20 बैठकीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की ही बैठक एका चळवळीच्या रूपामध्ये संपूर्ण भारतामध्ये राबवली गेली. चळवळ. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला, अगदी तो रिक्षा चालवण्यापासून तर पानटपरीवरच्या माणसाला G20 काय आहे, याचा फायदा आपल्याला काय होणार आहे, याच्यातनं भारताला काय मिळणार आहे, त्याच्यावरती काही प्रमाणामध्ये अज्ञानामधनं टीकाही झाली. आपण त्याचाही माझ्या या व्याख्यानामध्ये समाचार घेणार आहोत. परंतु खऱ्या अर्थाने परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या लोकशाहीकरणाची प्रक्रिया ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात यासाठी झाली की पहिल्यांदा या क्षेत्रामध्ये हिंदी भाषेचा वापर सुरू झाला. नसता इंग्रजीशिवाय हा डिस्कोर्सच होत नव्हता. अमेरिकेमध्ये दर आठवड्याला जनमत चाचणी घेतली जाते. अमेरिकेचं भारताबरोबरचे संबंध कसे असावेत, पाकिस्तानबरोबरचे संबंध कसे असावेत, चीनबरोबरचे संबंध कसे असावेत, लोकांना काय वाटतं, लोकांच्या प्रतिक्रिया, रिस्पॉन्सेस घेतले जातात. दर आठवड्याला अशा प्रकारच्या जनमत चाचण्या होतात आणि त्याच्या आधारावरती परराष्ट्र धोरणाची दिशा ही निर्धारित केली जाते. भारतामध्ये अजूनही ती परंपरा नाही. आता काही प्रमाणामध्ये ती परंपरा सुरू झालेली आहे. त्यामुळे दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की सर्वसामान्य भारतीयांचं या क्षेत्रामधलं जे ज्ञान आहे ते ज्ञान पाकिस्तान आणि चीनच्या पुढे जात नाही. त्यामुळे जगभरामध्ये काय चाललेलं आहे याचा आमच्यावरती कसा परिणाम होतो याचा फारसा गांभीर्याने विचार होत नाही. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या 10 वर्षांच्या काळामध्ये साधारणतः 90पेक्षा अधिक देशांवरती भेटी देतात. ह्या भेटीमागचं कारण काय आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे अनेकदा अशा उपक्रमांना टीकेचं लक्ष बनवलं जातं. ह्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य जनतेमध्ये या संदर्भातली जागरूकता नाही आहे.
हे तुम्हाला मला ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आज आपली लोकसंख्या 142 कोटी आहे. तुम्हाला कल्पना असेल 123 देशांमधनं 3.5 कोटी भारतीय राहतात. 123 देशांमधनं 3.5 कोटी भारतीय राहतात आणि प्रतिवर्षी ते भारताला 100 अब्ज डॉलर्स एवढा प्रचंड मोठा निधी पाठवतात, ज्याला फॉरेन रेमिटन्स असं म्हणतात. संपूर्ण आशिया खंडामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती परदेशात जाऊन नोकरी करून पैसा कमवून मायदेशी पाठवणारे भारतीय नंबर 1ला आहेत. आणि हे 3.5 कोटी भारतीय इतके प्रचंड श्रीमंत आहेत की ज्या ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य केलं, ज्या ईस्ट इंडिया कंपनी आपल्यावरती राज्य केलं, त्या इंग्लंडमध्ये इंग्रजांपेक्षाही श्रीमंत भारतीय आहेत. जे भारतीय आज अमेरिकेमध्ये राहतात, इथं तुम्ही कोणाचा जर अर्थशास्त्राचा अभ्यास असेल तर साधारणतः पर कॅपिटा इन्कम हा एक प्रकार आहे. आज आपल्या भारतीयांचा पर कॅपिटा इन्कम हा $2800 आहे. तर जे भारतीय अमेरिकेत राहतात त्यांचा पर कॅपिटा इन्कम $83,000 आहे. हे का मी तुम्हाला सांगतोय की इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हे भारतीय परदेशातल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक जीवनामध्ये इतकी मोलाची भूमिका पार पाडत आहेत. आज डोनाल्ड ट्रम्पचं अर्ध मंत्रिमंडळ भारतीयांनी भरलेलं आहे. आज 26 देशांचे राष्ट्रप्रमुखांचं ओरिजिन हे भारतामध्ये आहे. आणि आज हा जो भारत आहे, ज्याच्या पासपोर्टला आज जगामध्ये प्रचंड मोठी व्हॅल्यू निर्माण झालेली आहे, आज या बाबतीमध्ये आपल्याला अनभिज्ञ असून कसं चालेल? आपल्याला कल्पना आहे की नाही मला माहिती नाही, पण 4 देशांच्या अर्थव्यवस्था या परदेशी विद्यार्थ्यांनी दिलेल्या फीजवरती, त्यांचा जो GDP आहे, अर्थव्यवस्थेचा आकार 40% परदेशी विद्यार्थ्यांनी दिलेल्या फीजमधनं येतो. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युनायटेड किंगडम आणि स्कॉटलंड. आणि याच्यातली फीज देणारे आहेत कोण? हे फीज देणारे भारतीय विद्यार्थी आहेत. किती पैसा खर्च करतो आपण कल्पना आहे? $16 अब्ज हे भारतीय विद्यार्थी परदेशी विद्यापीठांना देतात. $16 अब्ज. बरं, हे विद्यार्थी कोण आहेत? हे काय फार धनाढ्य वर्गातले असं नाही आहे. आपल्या घरातली मोलकरीणला देखील आपल्या मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं आहे. ती बँकेतनं कर्ज काढेल, पण आपल्या मुलाला उत्तम शिक्षण देण्यासाठी परदेशात पाठवेल. त्यामुळे 4 देशांचा GDPतला 40% GDP इंडियन विद्यार्थी कॉन्ट्रीब्यूट करत आहेत. मागच्या वर्षी मी स्कॉटलंडच्या एज्युकेशन टूरवरती गेलो होतो, UK आणि स्कॉटलंडच्या. या स्कॉटलंडची लोकसंख्या 23 लाख आहे. महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी 45 लाख आहेत. जे BA फर्स्ट इयरपासून PhD पर्यंत 45 लाख. आणि त्यापैकी 10,000 त्या स्कॉटलंडमध्ये आहेत. तिथं ठिकठिकाणी मराठी मुलं तुम्हाला दिसतील. UK मराठी मुलं दिसतील. या कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने युरोपचे नागरिक, वयस्कर नागरिक ह्या संपूर्ण कोरोनाला बळी पडत होतं, तेव्हा त्यांना सेवा देणारे कोण होते? भारतीय होते. डॉक्टर्स भारतीय, नर्सेस भारतीय, वॉर्ड बॉय भारतीय, सगळे भारतीय. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी जे म्हणतात की पुढच्या 10 वर्षांमध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त ह्युमन रिसोर्स एक्सपोर्ट करणारा देश कोणता असेल तो भारत असेल. आणि ते पॉसिबल आहे आणि शक्य आहे आणि ती रियालिटी आहे. त्यामुळे आपण जर इतकं जास्त ग्लोबलाइज झालेलो आहोत तर आपण जागतिक राजकारणापासून अलिप्त कसं राहू शकतो? आपल्याला कल्पना आहे की तुमच्या आणि माझ्या दैनंदिन जीवनातली अशी एकही घडामोड नाही आहे की जी जागतिक घडामोडींच्या प्रभावापासून मुक्त आहे. अगदी छोटा चहा टपरीवरचा चहा करणारा किंवा चहा मिळणारा चहा सुद्धा जर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली तर त्याही किमतीमध्ये वाढ होती. भारत आपल्या गरजेच्या 80% तेल हे आखातामधनं आयात करतो. साधारणतः 13 देशांकडनं आपण आयात करतो. त्यापैकी इस्लामिक देश हे थोडे अग्रक्रमावरती आहेत. मग त्याच्यामध्ये UAE आहे, इराक आहे, कतार आहे, सौदी अरेबिया आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये
जेव्हा तेलाच्या किमती प्रति बॅरल $1 वाढतात तेव्हा आपलं होणारं नुकसान हे 1 अब्जचं असतं. जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं 2 वर्षांपूर्वी, तेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाचा दर प्रति बॅरल $63 होता. तो वाढून $110 झाला. 24 फेब्रुवारीला रशियाने आक्रमण केलं आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तेलाची किंमत प्रति बॅरल $110 झाली. म्हणजे भारतामध्ये पेट्रोल डिझेलची किंमत काय झाली पाहिजे होती? किमान ₹400 झाली पाहिजे होती. किमान ₹400. जे श्रीलंकेमध्ये घडलं, जे पाकिस्तानमध्ये घडलं, श्रीलंकेसह 72 देशांच्या अर्थव्यवस्था देशोधडीला लागल्या. श्रीलंकेमध्ये तर इतका भयानक प्रकार झाला, 350-400 लोकांना गॅस मिळणं बंद झालं, पेट्रोल डिझेल मिळणं बंद झालं. तिजोरीमध्ये पैसा नाही राहिला आहे पेट्रोल डिझेल विकत घेण्यासाठी. तो प्रकार भारतात नाही घडला. तो का नाही घडला? त्याचं श्रेय जातं आमच्या परराष्ट्र धोरणाला, आमच्या स्मार्ट डिप्लोमसीला आणि पंतप्रधान मोदींनी निवडलेल्या एस जयशंकरना. आम्हाला अमेरिकेने सांगितलं की आम्ही रशियावरती आर्थिक निर्बंध टाकलेले आहेत, तुम्ही रशियाकडनं तेल विकत घ्यायचं नाही. एस जयशंकर युरोपच्या भूमीवर गेले. फ्रान्समध्ये त्यांचं एक स्पीच होतं आणि त्या युरोपच्या भूमीवरनं त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आणि त्यांनी सांगितलं की हे युरोपियन देश जे वसाहतवादी मानसिकतेमध्ये आहेत, अजूनही वसाहतवादी मानसिकतेमध्ये आहेत, त्यांना असं वाटतं की युरोपचे प्रश्न हे जगाचे प्रश्न आहेत, पण जगाचे प्रश्न मात्र युरोपचे प्रश्न असं मानायला ते तयार होत नाहीत. रशिया युक्रेन हा युरोपचा प्रश्न आहे, आम्हाला काय करायचं त्याच्याशी? भारतीय जनतेने त्याचा त्रास का सहन करायचा? अहो, जेव्हा ह्या चीननी 2020मध्ये आम्हाला धोका दिला, आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, आमच्या 42 जवानांना त्याच्यामध्ये वीरमरण प्राप्त झालं, एक तरी युरोपियन देश पुढे आला का चीनला टीका करण्यासाठी? अमेरिका पुढे आला का चीनला टीका करण्यासाठी? मग तुम्ही का अपेक्षा करतात की आम्ही युक्रेनवरती टीका करावी? आमचा काय संबंध आला त्याच्याशी? म्हणून अमेरिकेला सांगितलं, बायडन तेव्हा होते, मिस्टर बायडन, हे आम्हाला पॉसिबल नाही होणार, तुम्ही आर्थिक निर्बंध टाका. आम्ही नाही टाकणार. हा रशिया आमचा 12व्या क्रमांकाचा तेल पुरवठादार होता. युद्धानंतरच्या 6व्या महिन्यामध्ये रशिया नंबर 1चा तेल पुरवठादार झाला. भारताने 16 अब्जचं तेल रशियाकडनं आयात केलं आणि म्हणून तुमचं तेलाच्या किमती ह्या 100पर्यंत राहिल्या नसता तुम्हाला ₹400 पेट्रोल डिझेलसाठी मोजावे लागले असते. ही किंमत त्यासाठी घडून आली. बरं बघा, हा तेलाचा आयातदार देश, आपण तेल आयात करतो. पहिल्यांदा इतिहासामध्ये असं घडलं स्वतंत्र भारताच्या की भारत तेलाची निर्यात करायला लागला. बघा, हे युरोपियन देश किती प्रमाणामध्ये ढोंगी आहेत. त्यांनी रशियावरती आर्थिक निर्बंध टाकले, रशियाकडनं आम्ही तेल घेणार नाही म्हणून सांगितलं. मग त्यांनी भारताला असं सुचवलं की तुम्ही रशियाकडनं जे तेल घेता आहात ते आम्हाला निर्यात करा. आणि मजेची बात बघा, जर्मनीला तेल पुरवठादार करणारा भारत नंबर 1चा तेल पुरवठादार बनला. याला आपण रिफाईन करायला सुरुवात केली. तेलाला आपण रशियाकडनं घेतो, त्याला रिफाईन करतो आणि हे रिफाईन तेल आपण जर्मनीला, युरोपियन देशांना विकायला लागलो. इव्हन अमेरिका पण आमच्याकडनं तेल विकत घ्यायला लागला, कारण त्यांनी त्यांच्यावरती सँक्शन टाकलेले आहेत. हे का झालं? हे जागतिक घडामोडीमुळे, परराष्ट्र धोरणामुळे झालं. कारण आपण अत्यंत, ज्याला मी स्मार्ट डिप्लोमसी असं म्हणतो, त्यामुळे तुमच्या आमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये, म्हणून जेव्हा लोक म्हणतात की अहो आम्हाला भाजी भाकरीचा प्रश्न पडला आहे आणि तुम्ही काय म्हणताय, हे पाकिस्तानमध्ये झालं, डोनाल्ड ट्रम्पनी ह्या गोष्टी केल्या, चीनमध्ये काढल्यात, पण तुमच्या देशातल्या शेतकऱ्यांना युरिया कोणत्या भावात दिला जावा याचे निर्णय देखील विश्व व्यापार संघटना घेते. त्यामुळे तुमच्या आणि माझ्या जीवनातला कोणताही घटक असा नाही आहे की जो जागतिक राजकारणातल्या घडामोडींनी प्रभावित नाही आहे. आणि आपण ते इतके ग्लोबलाइज झालेलो आहोत, त्यामुळे हे सगळ्या सर्वसामान्य लोकांनी ह्या घडामोडी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तुमचं आणि माझं जीवन ह्या सगळ्या घडामोडींनी प्रभावित होणारं आहे. आता आपल्याकडे म्हणजे हा जेव्हा विषय आम्ही तुमच्या कार्यकारिणी मंडळाच्या सदस्यांबरोबर ठरवत होतो, त्यावेळेला ही नुकतीच जी मागच्या आठवड्यामध्ये घडलेली दुर्दैवी घटना होती पहलगामची, ती घडलेली नव्हती. जर ती घडलेली असती तर कदाचित आजचा विषय प्रामुख्याने तोच असला असता.
आणि मला बोलायला पण आवडलं असतं, पण मी निश्चितपणे त्याचा रेफरन्स आजच्या विषयामध्ये देणार आहे, कारण तुमच्या आणि माझ्या अर्थकारणाशी निगडीतच गोष्टींच्या अर्थाने करणार आहोत. या वेळेला ज्या दुर्दैवी घटनेनंतर, कारण आपल्याला याची कल्पना आहे की गेल्या 30 वर्षांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जो जम्मू आणि काश्मीरमध्ये आणि त्यानंतर तो भारतभर पसरलेला होता, त्याचे बळी आपण पडलेलो आहोत. आपण सातत्याने युरोपियन अमेरिकन देशांना सांगतो की बाबा रे, हे जे लष्कर ए तय्यबा, जैश ए मोहम्मद, हे जे सगळे प्रकरणं आहेत ना, सगळी ही केवळ राष्ट्रीय पातळीवरची किंवा विभागीय पातळीवरची दहशतवादी मंडळी नाही आहेत. यांचा संबंध वाया तालिबान, अल कायदा आणि आयसिस बरोबर आहे. यांची मोडस ऑपरेंडी तीच आहे. या वेळेला त्यांनी ते दाखवून दिलं. त्यांनी पहिले तुम्हाला धर्म विचारला, ही कोणाची मोडस ऑपरेंडी आहे? हीच मोडस ऑपरेंडी ISI आणि अल कायदानी युरोपमध्ये वापरली. हीच हमासनी वापरली. मागच्या वेळेला जेव्हा इस्रायलवरती अटॅक केला, निष्पाप 800 इस्रायली नागरिकांना मारून टाकलं, त्यावेळेला तुझी नॅशनॅलिटी काय, तुझा धर्म काय, हे विचारून मारलं. जेव्हा 26/11चा हल्ला मुंबईवरती झाला, जेव्हा ताजमध्ये दहशतवादी घुसले, तेव्हा ह्या दहशतवाद्यांनी सेम मोडस ऑपरेंडी वापरली होती. धर्म विचारला होता. त्यांनी सांगितलं होते कुराणमधले आयते वाचून दाखवा, आणि येत असतील तर त्यांना बाजूला ठेवलं, बाकीच्यांना मारलं होतं. आणि त्यावेळेला पण पाकिस्तानचा हात सिद्ध झालेला होता, आणि आज सुद्धा पाकिस्तानचा हात पूर्णपणे झालेला आहे. वेल प्लॅन्ड, सुनियोजित पाकिस्तानच्या लष्कराने, पाकिस्तानच्या ISIनी अत्यंत सुनियोजित पद्धतीने केलेला, कॅटेगरिकली केलेला हा हल्ला होता. याचं कारण असं होतं की जम्मू काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवरती घाला घालायचा. 2019मध्ये ज्यावेळेला जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचा निर्णय घेतला, ऐतिहासिक निर्णय घेतला, त्यानंतर गेल्या 6 वर्षांमध्ये ज्या पद्धतीचा जम्मू आणि काश्मीरचा आर्थिक विकास झालेला आहे, त्या विकासाचे आकडेवारी मी तुम्हाला सांगतो. 2019च्या पूर्वी प्रतिवर्षी जम्मू आणि काश्मीरला व्हिजिट देणारे परदेशी नागरिक किंवा भारतीय नागरिक, ज्याला पर्यटक आपण म्हणतो, ही संख्या 30 लाख 40 लाख होती. 2024मध्ये 2,34,00,000 लोकांनी जम्मू काश्मीरला व्हिजिट दिली. 2023मध्ये 2,14,00,000 लोकांनी जम्मू काश्मीरला व्हिजिट दिली. मी तुम्हाला सांगतो की पुण्यामधले टॉपचे 5 स्टार हॉटेल जे आहेत, त्यांचे एवढे रेट्स नाही जेवढे जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगरमधल्या हॉटेलचे रेट्स आहेत. बघा, बुकिंग मिळत नाही 6-6 महिने. हे काय दर्शवतं आहे? हे दर्शवते की लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथं जायला लागलेत. MNCs गुंतवणुकी करायला लागल्यात, लोकांना डायरेक्ट बेनिफिट मिळायला लागलेत, लोकांचा विकास व्हायला लागला आहे. हेच पाकिस्तानला पाहवत नाही आहे. आणि जेव्हा लोक सुखवस्तू होतात, त्यावेळेला त्यांच्या सुखवस्तू असण्याचं कारण काय आहे? हे पर्यटन आहे, म्हणून पर्यटकांवरती हल्ला करा. आणि ते करत असताना आमची अमरनाथ यात्रा जी आता ड्यू आहे, त्यासाठी मुद्दामून बघा हिंदू पर्यटक इथे येत आहेत का. हा त्यांचा डाव होता, हा प्रीप्लॅन्ड होता. आणि त्याच्यापूर्वी आसिम मुनीर, जे पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख आहेत, त्यांनी एक स्पीच दिलं. पाकिस्तानचे विदेशात राहणारे लोक एकत्र आलेले होते, आणि त्यावेळेला जाणीवपूर्वक त्यांनी सांगितलं की 2 नेशन थेरी मांडली. हिंदू आणि मुस्लिम कसे एकत्र राहू शकत नाहीत. आणि त्यांनी सांगितलं जम्मू आणि काश्मीर आमची जॉगलर व्हेन आहे, म्हणजे आमच्या ब्रेनला रक्तपुरवठा करणारी व्हेन आहे. आम्ही जर ती व्हेन सोडली तर आम्ही पाकिस्तान मरून जाईल. अशा प्रकारचं स्टेटमेंट तो आसिम मुनीर करतो, आणि आठवड्याभरानंतर तुमच्यावरती भीषण हल्ला होतो. त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियामध्ये असतात, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारतामध्ये असतात. ही जागतिक मीडिया भारताकडे पाहतोय, पाकिस्तानकडे पाहतोय. अशा वेळेला जाणीवपूर्वक असे हल्ले केले जातात, ती वेळ साधली जाते. आणि त्यामुळे मला त्या भारतीयांना सांगायचं आहे की ज्या भारतीयांनी हा हल्ला झाल्यानंतर आपले ट्रॅव्हल प्लॅन जम्मू काश्मीरचे कॅन्सल केले, अरे हेच त्या दहशतवाद्यांना पाहिजे आहे. तुम्ही तिथे येऊ नाहीत, उलट आपण प्रचंड ताकदीने तिथे गेलं पाहिजे, तो आपला भाग आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पहिल्या वेळेला ज्या वेळेला बालाकोटचा झाला, पुलवामा झाला, त्यावेळेला आपण सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला. यावेळेला तुम्ही बघा, मोदींची रणनीती ही पूर्णपणे वेगळी आहे. यावेळेस पहिल्यांदा आपण एक असं हत्यार वापरलेलं आहे, जे हत्यारला सिंधू नदी पाणी वाटप करार असं म्हणतात. आणि हा करार स्थगित करण्याचा पहिल्यांदा निर्णय घेतला. हा करार झाला 1960मध्ये. बघा, हा करार जेव्हा भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाले, दोन्ही 2 वेगवेगळे देश झाले, त्यावेळेला अनेक गोष्टींचा बंटवारा झाला. पण पाण्याचा बंटवारा होण्याविषयी काही मार्ग निघत नव्हता. साधारणतः 3 वर्ष चर्चा झाल्या, आणि मग त्यानंतर असं ठरलं की ही जबाबदारी विश्व बँकेला देण्यात यावी. मग विश्व बँकेला जबाबदारी देण्यात आली. विश्व बँकेने 9 वर्ष मध्यस्थी केली, आणि 9 वर्षानंतर मार्ग काढला
की एकूण 6 नद्या ज्यांना इंडस सिस्टम असं म्हणतात, त्यापैकी पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी अशा 2 प्रकारच्या नद्या आहेत. ज्या पूर्व वाहिनी नद्या आहेत त्याच्यावरती भारताला अधिकार दिला, आणि ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत ज्याच्यामध्ये चिनाब आहे, झेलम आहे आणि सिंधू आहे, याच्यावरती पाकिस्तानला अनरेस्ट्रिक्टेड राईट्स देऊन टाकले. मी तुम्हाला सांगतो की चीनचं उदाहरण घ्या. या चीनमधनं उगम पावणाऱ्या म्हणजे तिबेटच्या पठारावरनं उगम पावणाऱ्या नद्या 19 देशांमध्ये जातात. किती देशांमध्ये जातात? 19 देशांमध्ये जातात, ज्याचा उगम चीनमध्ये होतो. पण चीनने एकाही देशाबरोबर नदी पाणी वाटप करार केलेला नाही आहे. भारताने मात्र नदी पाणी वाटप करार केला. बरं, असा करार केला, त्या करारामध्ये एकूण 12 कलम आहेत. त्यापैकी एक कलम असा आहे की ह्या कराराला कोणत्याही प्रकारची डेडलाईन नाही, हा अविरतपणे करार चालत राहील. दुसरं, भारताला हा करार मोडीत नाही काढता येणार. जर भारताला करारातनं बाहेर पडायचं असेल त्याला पाकिस्तानची परवानगी लागेल. हा एक एकमेव करार असा आहे, नद्या आमच्याकडनं जात आहेत, जम्मू काश्मीरमधनं पाकिस्तानमध्ये जात आहेत, भारताला फक्त 30% पाणी, पाकिस्तानला 70% पाणी. आणि हा करारानंतर आम्हाला त्याच्यावरती कसले धरण बांधायचं असेल, कोणताही कालवा काढायचा असेल तर पाकिस्तानची पूर्व परवानगी. पाकिस्तानचे अधिकारी तिथे व्हिजिटला येणार, त्याची उंची मोजणार, स्टोरेज कॅपॅसिटी मोजणार. पाणी कोणाचं? आमच्याकडनं वाहत आहे. एक नवीन, मी त्याला कन्फर्म करत नाही, पण नितीन गोखले नावाचे सिक्युरिटी एक्सपर्ट आहे, त्यांनी काल ट्विट केलं. ते ट्विट मी विथ कोट रिट्विट केलं. त्याच्यामधली सत्यता आपण सगळ्यांनी पडताळून पाहावी. पण नितीन गोखले हा अत्यंत मोठा एक्सपर्ट व्यक्ती आहे. त्यांनी सांगितलं की आपण केवळ सिंधू नदी पाणी वाटप करार करून पाकिस्तानला 70% पाणीच दिलं नाही, तर पाकिस्तानला त्याच्यावरती धरणं बांधण्यासाठी $170 दशलक्ष दिले. असा प्रकार, म्हणजे मी त्या काळामध्ये त्याचा पर्पज काय होता की पाकिस्तानबरोबर आमचे संबंध सुधारावेत. पण हे झालं का? हे झालं नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1965चं युद्ध झालं, 71चं युद्ध झालं, 99चा कारगिल संघर्ष झाला, पण तरी देखील हा करार सस्पेंड झाला नाही. पहिल्यांदा हा मास्टर स्ट्रोक आपण मारला, आणि हा मास्टर स्ट्रोक मारल्यामुळे तळफळाट झाला पाकिस्तानचा. आता मुद्दा असा निर्माण होतो आहे की यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान खऱ्या अर्थाने काय इंटरेस्टेड आहे? तो यासाठी आहे की हा इंडस सिस्टम जम्मू काश्मीरमधनं फ्लो होते, हे लक्षात ठेवा. आणि त्यांना याची कल्पना आहे की पाकिस्तानची 80% शेती, 50% उद्योग आणि जवळपास 70% पॉप्युलेशन हे या इंडस वॉटर सिस्टमवरती डिपेंडंट आहे. आज पाकिस्तानमध्ये जे 4 प्रमुख भाग आहे, बलुचिस्तान, पंजाब, सिंध, हे 3, आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानचा मेन भाग, हे 4ही भाग जर इंडस वॉटर ट्रीटीच्या पाण्याचा फ्लो आपण कमी केला तर तुम्हाला सांगतो इतका भयानक अनरेस्ट पाकिस्तानमध्ये होणार आहे. आणि पाकिस्तानची जनता हा प्रश्न विचारायला सुरुवात करणार आहे. ऑलरेडी सिंध पार्टमध्ये असंतोष सुरू झाला, चळवळी, प्रोटेस्ट सुरू झालेले आहेत, कारण सिंधचं पाणी पंजाबकडे वळवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतो आहे. त्यामुळे एकीकडे बलुचिस्तान हा पेटून उठलेला आहे, त्यानंतर पख्तुनिस्तान ज्याला आम्ही म्हणतो की ज्याला खैबर पख्तुनवा असं म्हणतात, ते अफगाणिस्तानवाले मानतच नाहीत ते पाकिस्तानचा भाग आहे म्हणून, ते वेगळं होण्यासाठी प्रयत्न करतायत. सिंध मुवमेंट ही स्ट्रॉंग झालेली आहे. या देशाचे तुकडे बनायला काही वेळ लागणार आहे, त्यासाठी भारताला काही स्पेशल एफर्ट्स घ्यायची गरज नाही आहे. या देशातली जनताच त्यासाठी जबाबदार असणार आहे आणि नक्कीच होणार आहे. आणि म्हणून पाकिस्तान पेटून उठला. आता आपल्याकडचेच लोक याच्यावरती टीका करायला लागले, हे कसं शक्य आहे? ती काय पाण्याची टाकी आहे का? ती बादली आहे का? पाणी अडवणार कसे तुम्ही? त्या सगळ्यांसाठी मी तुम्हाला उत्तर सांगतो. याच्यामध्ये शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म अशा प्रकारचे 2 प्लॅन्स आहेत. लॉंग टर्म प्लॅन आमचा असा आहे की यावरती मोठे प्रकल्प बांधणं, मग ते झेलम असेल, चिनाब असेल किंवा सिंधू असेल. दुसरं आहे की त्याचं पाणी वळवणं. ह्या सगळ्या गोष्टींना किमान 2 दशकं लागतील, अब्जावधी डॉलरचा खर्च आहे. मग शॉर्ट टर्ममध्ये आम्ही काय करू शकतो? शॉर्ट टर्ममध्ये आम्ही 3 गोष्टी करू शकतो. एकच गोष्ट आपल्याला करायची फक्त म्हणजे आपण जरी केली तरी पाकिस्तानचे ज्या पद्धतीने वाट लागेल ती वाट लागायला सुरुवात झाली आहे. पाण्याचा डेटा शेअर करणं थांबवणं.
एवढी एकच बाब करायची फक्त. जो प्रकार घडला झेलममध्ये, पाणी प्रचंड फ्लोमध्ये पाणी गेलं, भारताने डेटा शेअर नाही केला, पाकिस्तानमध्ये पूर सारखी तरी परिस्थिती निर्माण झाली. सेम प्रकार चिनाबच्या बाबतीमध्ये झाला. JNK मध्ये प्रचंड पाऊस पडतो आहे, चिनाबला प्रचंड मोठा फ्लो आला आहे. पूर्वी भारत पाकिस्तानला अवगत करायचा, हा पाण्याचा डेटा देणं आम्ही बंद केलं आहे. त्यांना हेच माहिती नाही आहे कधी पूर येणार आहे आणि कधी दुष्काळ पडणार आहे. दुसरा मुद्दा आम्ही करणार आहोत की ज्या झेलमवरचा आमचा किशनगंग नावाचा प्रोजेक्ट आहे, मोठा प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टला पाकिस्तानी अधिकारी व्हिजिट करायचे, ती व्हिजिट करणं आम्ही स्टॉप करून टाकलं. आणि तिसरा महत्त्वाचं सांगितलं आम्ही की जर आता आम्ही हा प्रकल्प स्थगित केलेला आहे तर आम्हाला विश्व बँक काही म्हणू शकत नाही, आर्बिट्रेटर्स काही म्हणू शकत नाही, युनायटेड नेशन आम्हाला काही म्हणू शकत नाही. त्यामुळे आता पाकिस्तानचा जर पाकिस्तानवरती परिणाम होणार नसेल तर पाकिस्तान एवढा पेटून का उठला आहे? पाकिस्तानच्या पंतप्रधानांपासून विरोधी पक्ष नेत्यांपासून जो तो भारताला का धमक्या द्यायला लागला आहे? कारण त्यांच्या दुखत्या नसेवरती आपण बोट ठेवलं आहे. याचे भयानक परिणाम तुम्हाला पुढच्या काळामध्ये दिसतील. त्यामुळे या वेळेला पाकिस्तानला आम्ही जो धडा दिलेला आहे किंवा शिकवतो आहोत तो मास्टर स्ट्रोक आहे, ज्याला आम्ही जलास्त्र असं म्हणतो. हे ब्रह्मास्त्र आहे आणि काही काळात तुम्हाला याचे परिणाम दिसून येतील. आता मुद्दा असा येतो की या पाकिस्तानच्या बाबतीमध्ये जो अत्यंत कळीचा मुद्दा जो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि जे माझं वक्तव्य मी अगदी उघडपणे एका चॅनलला किंवा कोणत्या तरी यूट्यूब चॅनलला वाटतं पॉडकास्टमध्ये मी केलेलं होतं की पंजाबमधला दहशतवाद नियंत्रणामध्ये आणायला आम्हाला यश का प्राप्त झालं आणि जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 3 दशकांपासून जो दहशतवाद आहे तो आम्हाला नियंत्रणात का आणता येत नाही आहे? त्याचं एकच महत्त्वाचं कारण आहे की पंजाबमधल्या समाजाने दहशतवाद्यांना डिसओन केलेलं होतं. जम्मू काश्मीरमध्ये ते डिसओन करण्याची प्रक्रिया होत नाही आहे, त्यांना सोसायटल पॅट्रोनेज मिळतो आहे. हा सोसायटल पॅट्रोनेज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. माझ्या तळघरामध्ये मी ह्या दहशतवाद्यांना आसरा देतो आहे, ते स्लीपर सेल्स आहेत, मी त्यांना ॲक्टिव्ह करतो आहे, मी त्यांना सपोर्ट करतो आहे. असं असताना हे कशा पद्धतीने डिटेक्ट होणार? आणि म्हणून हा दहशतवाद टिकू नये. मला असं वाटतं की आपण आपला ह्युमन इंटेलिजन्स अत्यंत स्ट्रॉंग केलेला आहे. आता शहरांमधनं, गावांमधनं, तालुक्यांमधनं हे पॉसिबल नाही दहशतवाद्यांना, म्हणून त्यांनी आपला मुक्काम जंगलामध्ये हलवला आहे. पहलगामच्या आसपास सगळे जंगल आहे, त्याच ठिकाणी हे आले होते. आणि मला असं वाटतं की आता पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची गरज आलेली आहे आणि ती गरज प्रत्यक्ष युद्धाने होणार नाही. त्या देशाकडे आहेच काय? हा देश पूर्णपणे बँकरप्ट देश आहे. मी तुम्हाला सांगतो पाकिस्तानकडे स्वतःच्या रिसोर्सेस, इकॉनॉमिक रिसोर्सेस नाही आहे. हा देश सातत्याने कटोरी घेऊन दुसऱ्यांना भीक मागत असतो. 22 वेळा बेलआउट पॅकेजेस IMF आणि वर्ल्ड बँककडनं यांनी घेतलेले. जर IMF आणि वर्ल्ड बँकने यांना पैसा देणं थांबवलं हा देश उपाशी मरेल. सौदी अरेबियाकडनं पैसे घे, अमेरिकेकडनं पैसे घे, युरोपियन देशांकडनं पैसे घे. ज्या पैसे घेतलेल्या देशांवरती हा देश चालतो. महागाई 10% वरती आहे, बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, गरिबी आहे. फक्त अनौपचारिक अर्थव्यवस्था स्ट्रॉंग असल्यामुळे हा देश टिकून राहिलेला आहे. याला जर अमेरिकेने, युरोपियन देशांनी पॅम्पर करणं थांबवलं, चायनाने पॅम्पर करणं थांबवलं, चायनाला हे रिअलाईज होत नाही आहे. मी मागे माझं एक आर्टिकल त्यावरती लिहिलेला होता. मी त्यांना हे सांगितलं होतं की ज्या पद्धतीचा अमेरिकेवरती दहशतवादी हल्ला अल कायदाने केला, वर्ल्ड ट्रेड सेंटरची बिल्डिंग जमीनदोस्त केली, तशाच प्रकारचे हल्ले पुढच्या काळामध्ये चीनवर होतील. चीनला याची कल्पना नाही आहे. चीन विस्तवाशी खेळतोय. याच पाकिस्तानकडे जाणार, हाच तालिबान, हाच अफगाणिस्तान. चीनचा शिनशियांग प्रांत आहे, तिथं उघूर अल्पसंख्याक मुस्लिम आहेत, ते चीनमधनं फुटून निघण्यासाठी येत आहेत. हे सगळे इस्लामिक गट एकत्र येतील आणि त्यांना मदत करतील. हा चीनला याची किंमत मोजावी लागेल. 10 वर्षानंतर जे हल्ले युरोपियन देशांवरती आणि अमेरिकेवरती इस्लामिस्टकडनं होत आहेत, तशाच प्रकारचे हल्ले चीनवरती व्हायला लागतील. हाच प्रकार घडणार तो JNK मध्ये घडणार आहे. त्यामुळे ही बाब चीनने पण लक्षात घेतली पाहिजे आणि चीनला रिअलाईज झालं आहे. पण आता मुद्दा असा निर्माण होतो आहे की चीनने $55 अब्ज पाकिस्तानमध्ये गुंतवलेत. त्याला चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर असं म्हणतात, जो शिनशियांग प्रांतापासून निघतो आणि ग्वादर बंदरापर्यंत जातो. याच्यामधनं रेल प्रोजेक्ट्स आहेत, रोड प्रोजेक्ट्स आहेत, प्रचंड ह्यूज इन्व्हेस्टमेंट झालेल्या आहेत. आणि आता प्रॉब्लेम असा आहे की त्या चीनी अभियंत्यांवरती, चीनी कामगारांवरती आता हल्ले व्हायला लागलेत. त्यांच्या प्रोटेक्शनसाठी चायनाची आर्मी गिलगिट बाल्टिस्तानपासून तर बलुचिस्तानपर्यंत आहे. तर भारताला हा धोका लक्षात घ्यावा लागणार आहे की जेव्हा आपण एखादा, ज्याला आम्ही प्रेसिजन अटॅक असं म्हणतो, POK मध्ये करू किंवा आम्ही जर त्याही पुढे गेलो आणि प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली भारत आणि पाकिस्तानमध्ये,
की जगाचं लक्ष भारत पाकिस्तान प्रश्नाकडे जावं, जगाला वाटावं की हा न्यूक्लिअर स्प्लॅश होणार आहे, मोठा क्लॅश होईल, सगळ्या दक्षिण आशिया याच्यातनं उद्ध्वस्त होईल, मग अमेरिका इन्व्हॉल्व होतो, युरोपियन देश इन्व्हॉल्व होता. पाकिस्तानमध्ये तेवढी हिंमत नाही आहे. याचं कारण असं असतं की याला एस्केलेशन लॅडर असं म्हणतात. तुमच्यापैकी काही संरक्षण बॅकग्राऊंडमधले लोक असतील त्यांना कल्पना आहे. म्हणजे काय की आता पाकिस्तानकडनं दहशतवादी हल्ला झाला, आम्ही रिॲक्शन दिली, त्याला कायनेटिक रिॲक्शन असं म्हणतात. आम्ही प्रतिकार केला, पाकिस्ताननी केला, आपण परत केला, हे एस्केलेशन लॅडर वाढत जातं. आता आपली जी रिटॅलिएशन कॅपॅसिटी म्हणजे परत वार करून हल्ला करण्याची क्षमता जी पाकिस्तानपेक्षा आपली 100 पटीने जास्त आहे. पाकिस्तानला याची कल्पना आहे की जर आम्ही एखादं बॅलिस्टिक मिसाईल इंडियावरती दागलं, की आम्ही जर हिंमत केली इंडियावरती ॲटम बॉम्ब टाकण्याची, अख्खा पाकिस्तान बेचिराग होईल. एवढ्या प्रकारचं न्यूक्लिअर आर्सेनल आपल्याकडे आहे. त्यामुळे पाकिस्तानी हिंमत करणारच नाही. पण ते वल्गना करतात. का वल्गना करतात? त्याची 2 कारणं आहेत. एक तर तिथली जनता प्रोटेस्ट करेल अशी त्यांना भीती आहे. ते असं म्हणतात की ISI वाले, आर्मीवाले हे मुठभर लोक हे भारतामध्ये अशा प्रकारच्या कारवाया करतात आणि त्याची किंमत सामान्य जनतेला चुकवावी लागती. जसं आता इंडस वॉटरची किंमत तिथल्या शेतकऱ्यांना चुकवावी लागेल. ज्या वेळेला ही जनता पेटून उठेल ना, त्यावेळेला IS आणि पाकिस्तानच्या लष्कराचं काही चालणार नाही. आणि त्यांना सगळ्यात मोठी भीती ती आहे, जनतेने प्रोटेस्ट करू नये. हा प्रोटेस्ट यापूर्वी 2 इस्लामिक देशांमध्ये झाला आहे, एक इंडोनेशिया, दुसरा बांगलादेश. इथं पण मिलिटरी डिक्टेटरशिप होती, पण लोकांनी प्रोटेस्ट केला आणि डिक्टेटर्सला त्यांची जागा दाखवली. आज दोन्ही ठिकाणी डेमोक्रेसी आहे. पाकिस्तानमध्ये मी वाट बघतोय केव्हा तिथली जनता जागृत होईल आणि मोदी सरकारने ती जनता जागृत करण्याचंच अस्त्र टाकलेलं आहे. आज तुमच्या नसा दाबल्या, शेतीमाल गेला, उद्योगधंदे गेले, ही जनता पेटून उठेल आणि यांना सांगेल की तुमच्या कारवायांची किंमत आम्ही नाही चुकवणार. हीच गोष्टीची वाट आपण पाहतो. मला असं वाटतं की आपण अत्यंत योग्य दिशेने जात आहोत, अत्यंत उत्तम दिशेने आपलं पाऊल पडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. आता मी आपल्या विषयाकडे येतो. तो विषय यासाठी पण तुम्हाला हा पहलगामचा विषय महत्त्वाचा आहे की 2 महत्त्वाचे निर्णय झाले ह्या सगळ्या 7 दिवसांमध्ये. एक तर आम्ही इंडस वॉटर ट्रीटी सस्पेंड करण्याची घोषणा केल्यानंतर पाकिस्ताननी एक फुसकी बार ज्याला म्हणतो केला, आम्ही भारताबरोबरचा व्यापार थांबवू. अरे तुमच्याबरोबर आमचा व्यापार आहेच काय? भारताची एकूण निर्यात जगाला 2024 $900 अब्ज. किती? $900 अब्ज गुड्स अँड सर्व्हिसेस. त्यापैकी पाकिस्तानला आपली निर्यात $1 मिलियन ची आहे. 1 मिलियन. पाकिस्तान आमच्याकडनं काय घेतो? तर हा देश किती भुरटा आहे बघा तुम्ही. हा आपल्याकडनं डायरेक्टली घेत नाही, म्हणजे आपल्याकडनं $2 बिलियन माल डायरेक्टली घेतो, पण हा 8 अब्जचा माल दुसऱ्या देशांकडनं, भारतीय माल दुसऱ्या देशांकडनं घेतो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, पॅरेशूट नारियल तेल जे आहे हे पाकिस्तानमध्ये सगळ्या दुकानांमध्ये मिळतं. जर पॅरेशूट नारळाच्या तेलाची 50 ml बाटली आपल्या भारतीयांना ₹50 मिळत असेल, तर 30 बाटलीसाठी पाकिस्तानी नागरिकाला ₹300 मोजावे लागतात. कारण तो दुबईवरनं घेतो, तो कोलंबोवरनं घेतो. हे प्रत्यक्ष ट्रेड नाही करत, हे अप्रत्यक्ष. सगळा पाकिस्तानी मार्केट भारतीय बाजारपेठेने भरलं आहे. तुमच्या बजाजच्या मोटरसायकल्स, मारुतीच्या गाड्या, पण ते आपल्याकडनं नाही घेणार, दुसऱ्या देशांकडनं घेते. कारण त्यांचा इगो, त्यांचा ॲटिट्यूड. आता याच्यात प्रॉब्लेम काय? भारत सगळ्यात जास्त एक्सपोर्ट काय करतो? भारत सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करतो स्वस्त औषधं, ज्याला जेनेरिक मेडिसिन असं म्हणतात. जगात सगळ्यात जास्त प्रोडक्शन करणारा जेनेरिक मेडिसिनचं भारत आहे. आज अमेरिकन नागरिक पण ते मेडिसिन वापरतात. अहो, त्या पाकिस्तानमध्ये हा व्यापार बंद करून वेड्यांनी ते मेडिसिन तिथे मिळणं अवघड झालं. मग त्यांनी काय केलं की ज्या कंपन्या ते इम्पोर्ट करायच्या त्यांनी तात्काळ कोलंबोला म्हणजे श्रीलंकेला कॉन्टॅक्ट केला, दुबईला, UAEला कॉन्टॅक्ट केले आणि त्यांच्या माध्यमातून 10 अब्जचा माल गेल्या आठवड्याभरामध्ये आपला माल त्यांनी मागवला. हे तो पाकिस्तान करतो आहे. आमच्यावरती काय परिणाम होणार आहे त्याचा? आणि त्याच मुद्द्याकडनं मी आता आपल्या मूळ विषयाकडे येतो. हा जो भयकंप केलेला आहे, काय इलेक्ट्रॉनिक चॅनल्सवरती डोनाल्ड ट्रम्पनी त्या टॅरिफची घोषणा केली. भारताची अर्थव्यवस्था कोलमडणार, भारतामध्ये प्रचंड बेरोजगारी येणार, आपले सगळे प्लॅन विकसित भारताचे संपून जाणार, ह्या स्वरूपाच्या निगेटिव्ह बातम्या यायला लागल्या. आणि मला असं त्यानंतर मी महाराष्ट्र टाइम्समध्ये तो लेख लिहिला आणि त्याच्या आधारावरतीच मला वाटतं देशपांडे सरांनी हे टायटल त्याचं डिझाईन केलं. मी तसं तुम्हाला सांगितलं की आमचा एकूण व्यापार, आमचा एकूण निर्यात जगाला 900 अब्जची आहेत. या एकूण 900 अब्जच्या निर्यातीपैकी आपण अमेरिकेला किती निर्यात करतो?
तर आमची अमेरिकेला एकूण असणारी निर्यात हे ॲप्रॉक्सिमेटली 75 अब्जची आहे. त्याच्यामध्ये 66% सर्व्हिस सेक्टर आहे. ओके, म्हणजे आपल्याकडचे बॅक ऑफिसेस जे करतात, कामं करतात, केवळ 30 ते 35 अब्जचा माल, गुड्स ज्याला म्हणतो, तो आपण अमेरिकेला निर्यात करतो 900 अब्जपैकी. आणि त्याच्यावरती त्यांनी 26% फक्त घोषणा केली होती आणि भारतीय अर्थव्यवस्था डुबणार, बेरोजगारी येणार. हा काय प्रकार आहे? या देशाला कोणीही हलवू शकत नाही. हा देश जो पुढच्या 25 वर्षांमध्ये आम्ही विकसित भारताचं स्वप्न पाहिलं आहे, आमचा मास्टर प्लॅन आम्ही तयार केलेला आहे, त्याला कोणीही हलवू शकणार नाही आहे. याचं कारण असं आहे की आमचं यंग मॅन पॉवर तर हा पार्टच आहे, पण IMF असो, वर्ल्ड बँक असो, जगातल्या सगळ्या वित्तीय संस्था घ्या, सर्वाधिक GDP ग्रोथ रेट असणारा 25-26मध्ये हा भारत आहे. 6 to 7% GDP ग्रोथ रेट हा प्रोजेक्ट केलेला आहे. अमेरिकेचा GDP ग्रोथ रेट 3%, चायना 2%, कोणताही युरोपियन देश 2 ते 3% वरती नाही. कोरोनानंतर यांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या, रशिया युक्रेन युद्धाने दुष्काळात 13वा महिना आणला, यांची वाट लागलेली, यांच्या कंबरडे मोडलेत. तुमच्यापैकी किती जण युरोपला आत्ता जाऊन आले असतील बघा, किंवा अमेरिकेमध्ये जेव्हा हा निर्णय झाला, अमेरिकेमध्ये अमेरिका अंडेसुद्धा आयात करतो. हा देश प्रॉडक्शन कंट्री नाही आहे, लक्षात ठेवा. अमेरिका हा देश प्रॉडक्ट नेशन नाही. अमेरिकेमध्ये स्वतःचे फक्त 10% उत्पादनं आहेत. 90% अमेरिका आपल्या गरजा आयातीतनं भागवतो. आणि ही आयात कोणाकडनं करतो? चायना, कॅनडा, मेक्सिको आणि भारत, ह्या 4 देशांकडनं करतो. आणि या सगळ्या बेसिकली चायनाच करतो सगळा. कॅनडामध्ये पण चायनाचेच प्लांट आहे, मेक्सिकोमध्ये पण चायनाचेच प्लांट आहे. म्हणून डोनाल्ड ट्रम्पनी जी दुश्मनी कॅनडा आणि मेक्सिकोबरोबर घेतली आहे, ती खरी दुश्मनी चायनाबरोबर आहे. कारण हेच चायनी कंपन्या तिकडं आहेत, त्याच कंपन्या तिथं लावतात, तिथनंच चायनीज माल विकला जातो. त्यामुळे अमेरिकन खेळणी असतील, अमेरिकेचा डाएट कोक असेल, ह्या सगळ्यांची इन्ग्रेडियंट्स पुरवणारा चायना आहे. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पचं मुख्य लक्ष चायना आहे. तो आत्ता नाही आहे. जे डोनाल्ड ट्रम्प 1980मध्ये तरुण उद्योगपती होते, तेव्हापासून त्यांचे बाईट्स, त्यांचे इंटरव्ह्यूज ऐका, ते चायनाला कमालीचं क्रिटिसाइज करतात. अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस, अत्यंत खराब ट्रेड प्रॅक्टिसेस करणारा कोणता देश तो चायना आहे. आणि त्यामुळे त्यांचा चायनावरती राग आहे. म्हणून त्यांनी 26%चा थ्रेशोल्ड आमच्यासाठी केला, मिनिमम 10%चा त्यांनी केला. आणि का नको करायला? त्याच्यात काय चुकलं? जर तुम्ही आज अमेरिकेची आर्थिक अवस्था, ज्याला आम्ही म्हणतो जगातली 250 वर्ष जुनी लोकशाही, प्रचंड श्रीमंत देश, आपले भारतीय सगळे अमेरिकेकडे जाण्यासाठी प्रचंड तयारीत असतात, आमचे विद्यार्थी जातात. पण आज त्या देशाची अर्थव्यवस्था बघा तुम्ही काय आहे. अमेरिकेवरती आजचं कर्ज हे $36 ट्रिलियन आहे, ज्याच्यावरती व्याज प्रतिवर्षी $1 ट्रिलियन आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या 4 वर्षाच्या काळामध्ये आणखीन $4 ट्रिलियन घ्यावे लागणार आहेत. म्हणजे 36वरून 40 ट्रिलियन झाले. अमेरिकेचा जो एकूण व्यापार आहे त्याच्यामधला व्यापारामधला त्याला तूट म्हणतो, ट्रेड डेफिसिट, ही साधारणतः $1 ट्रिलियन आहे. म्हणजे आणखीन $1 ट्रिलियन त्याच्यामध्ये ॲड झाले. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या 4 वर्षाच्या काळामध्ये $8 ट्रिलियन, म्हणजे 44 ट्रिलियन वरती कर्ज जाऊन पोहोचणार आहे. अमेरिकेची अवस्था भयावह आहे. मग डोनाल्ड ट्रम्पनी सांगितले की 2 पद्धतीने या गोष्टी करता येतील. एक तर आम्ही आमच्या प्रशासनावरचा खर्च कमी करू, त्याच्यात बचत करू, आणि दुसरं उत्पादन वाढू. आता तुम्ही प्रशासनामधला खर्च कमी करण्यासाठी त्यांनी 10,000 लोकांना कामावरनं काढून टाकलं, जे बायडन काळामध्ये नोकरीला लागलेले होते. त्यासाठी डॉज नावाचं डिपार्टमेंट केलं, एलॉन मस्कला त्याची जबाबदारी दिली, आणि त्या गोष्टी त्यांनी सुरू केला. आता उत्पादन वाढवायचं कुठे? कारण अमेरिकेकडे काय मॅन्युफॅक्चरिंग नाही आहे. सगळे अमेरिकन लोक परदेशी वस्तूच घेतात. कोणीही त्यांच्याकडच्या वस्तू अमेरिकन वस्तू अमेरिकेत नाहीच आहेत. मग घेणार कसे? मग अमेरिकन लोकांना अमेरिकन वस्तू घेण्यासाठी भाग पाडावं म्हणून परदेशी वस्तू महाग बनल्या पाहिजेत, आणि त्या महाग बनाव्यात त्यासाठी त्यांनी हा टेरिफ वाढवला. टेरिफ वाढवल्यामुळे काय झालं की याच्यातनं प्रतिवर्षी साधारणतः $50 अब्ज प्रॉफिट हे अमेरिकेला होणार आहे. कारण ज्या कंपन्या तो माल आयात करतील, चायनामधनं आयात करतील, भारतातनं आयात करतील, जर चायनामधनं त्यांनी आयात केला तर साधारणतः ते 243% त्यांनी टेरिफ लावलेला आहे. म्हणजे चायनीज वस्तू ह्या तितक्या पटीने महाग होतील, आणि जो आयात करेल तो अमेरिकन सरकारला टॅक्स देईल. आता मुद्दा असा आहे की मी आयात करतो आहे, मी जास्त किंमत मोजतो आहे, मी सरकारला टॅक्स देतो आहे, मी वसूल कोणाकडनं करणार? मी वसूल तुमच्याकडनं करणार, सामान्य माणसांकडनं करणार. म्हणजेच काय? महागाई वाढणार. जेव्हा ट्रम्पने हा निर्णय घेतला, मोठ्या मुश्किलीने अमेरिकेची महागाई जी 2% आलेली होती ती वाढून 3% पोहोचली.
लोकांना जेनेरिक मेडिसिन मिळणं अवघड झालं, कारण भारत प्रचंड प्रमाणावरती एक्सपोर्ट करत होता जेनेरिक मेडिसिन. आणि मग नंतर हाहाकार निर्माण झाला, ट्रम्पच्या विरुद्ध प्रोटेस्ट सुरुवात झाली. आता मुद्दा असा आहे की भारतामधले कोणते सेक्टर्स अफेक्ट होतील. मी सांगितलं साधारणतः $35 बिलियन माल आपण एक्सपोर्ट करतो. त्यापैकी सगळ्यात नंबर 1चं सेक्टर असं आहे जेम्स आणि ज्वेलरीज. जेम्स आणि ज्वेलरी आपण साधारणतः 13 अब्जची अमेरिकेला एक्सपोर्ट करतो. त्यामुळे जेम्स आणि ज्वेलरीमधल्या कामगारांवरती परिणाम होऊ शकतो. दुसरा ॲटो पार्ट नंबर 2ला येतो, म्हणजे साधारणतः जे ॲटोमोबाईल कंपन्यांना लागणारे स्पेअर पार्ट्स आहेत ते आपण एक्सपोर्ट करतो. तिसरा जो भाग आहे तो फार्मास्युटिकल आहे. आणि चौथा आहे ॲग्रिकल्चर, फिशरीज आणि डेअरी प्रॉडक्ट. ह्या गोष्टी आपण अमेरिकेला एक्सपोर्ट करतो. हा डोनाल्ड ट्रम्प जो आहे हा बेसिकली, मी त्याला फार हुशार असं म्हणत नाही, पण तो उद्योगपती आहे. आयुष्यभर त्यांनी वाटाघाटी केल्या आहेत, आयुष्यभर त्यांनी सौदेबाजी केली. त्याची अपब्रिंगिंग तशाच पद्धतीने झाली आहे. प्रत्येक गोष्टीसाठी वाटाघाटी करणं, सौदेबाजी करणं, प्रेशर क्रिएट करणं. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, पहिल्यांदा इतिहासात असं घडलं, अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षांनी ऑफिस स्वीकारलं आणि पहिल्या 20 दिवसांमध्ये भारताचे पंतप्रधान तिथे गेले. ते जाण्यापूर्वी ह्या ट्रम्पनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की इंडिया हा सगळ्यात जास्त टेरिफ लावणारा देश आहे, त्याला टेरिफ मास्टर असं तिने उल्लेख केला. ही खरं घ्यायची गरज नव्हती, पण मोदींवरती प्रेशर येईल, चर्चेमध्ये मला काहीतरी बेनिफिट मिळेल, यासाठी केलेली टॅक्टिक्स होती. आता बघा, अमेरिकन लोकांचं म्हणजे त्याचा जो IQ आहे त्या बाबतीमध्ये त्याचा विचार, त्याचे 2-3 प्रॉडक्ट फार त्याच्या तोंडामधून सातत्याने येत असतात. त्यांच्याकडे पहिली आहे ती हार्ले डेव्हिडसन मोटरसायकल. हे अमेरिकन प्रॉडक्ट आहे. हे हार्ले डेव्हिडसन मोटरसायकल भारतामध्ये आपण त्याच्यावरती 100% इम्पोर्ट ड्युटी लावतो. आपण इम्पोर्ट ड्युटी का लावतो हे तुम्ही लक्षात घ्या. आपण ते यासाठी लावतो की आपलं जे डोमेस्टिक प्रोडक्शन आहे, एनफिल्ड आहे, बुलेट आहे, जर तुम्हाला एनफिल्ड आणि बुलेटला प्रोटेक्शन द्यायचं असेल तर तुम्हाला परदेशी मालावरती आयात शुल्क लावावं लागणार आहे. जर हार्ले डेव्हिडसन ही मोटरसायकल साधारणतः 7.5-8 लाखाला अमेरिकेत मिळत असेल त्याचं बेसिक मॉडेल, आणि जर त्याच किमतीमध्ये भारतात मिळायला लागलं तर लोक म्हणतील 3.5-4 लाख बुलेट आणि एनफिल्डला देण्याऐवजी मी थोडे पैसे टाकेल, हार्ले डेव्हिडसन घेईल. त्यामुळे आपण त्याच्यावर 100% इम्पोर्ट ड्युटी लावली, जेणेकरून त्याचं बेसिक मॉडेल 15 लाखाला मिळेल. म्हणजेच काय, श्रीमंत लोकांसाठी त्याला लक्झरी टॅक्स लावला आपण. पण हार्ले डेव्हिडसन कोण सर्वसामान्य माणूस 15 लाखाची मोटरसायकल घेणार आहे, याला लक्झरी टॅक्स म्हणतो आपण, तो त्याच्यावर आपण लावला. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प सारखं उदाहरण द्यायचं, हार्ले डेव्हिडसनवरती तुम्ही इम्पोर्ट ड्युटी लावली, मग आपण ती ड्युटी आता 50% डाऊन केली. दुसरा त्याचा सारखं तो उदाहरण द्यायचा ते म्हणजे बर्बन व्हिस्की, जी बर्बनमध्ये अमेरिकेत बनवलं जातं, जे भारतामध्ये प्रचंड महागात विकलं जातं, त्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी काढा, ती भारताने काढून टाकली. तिसरं त्याचं आवडतं उदाहरण होतं की अमेरिकेमध्ये व्हे प्रोटीन म्हणजे दुधाच्या भुकटीपासून बनवलेले एक प्रॉडक्ट जे जिममध्ये जातात, ते व्हे प्रोटीन घेतात, प्रोटीन शेक वगैरे. हे व्हे प्रोटीन बनवणारे, कारण आपल्याकडे पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, गुजरात इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पादन होतं. आपण दूध भुकटी बनवतो, आपण व्हे प्रोटीन बनवतो. पण जर अमेरिकन व्हे प्रोटीन भारतीय बाजारपेठेमध्ये आलं तर आपली हेल्थ इंडस्ट्री $2 बिलियन आहे. अमेरिकन व्हे प्रोटीन लोक घेतील, इंडियन प्रॉडक्टला प्रेफर नाही करणार. म्हणून त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी 2019मध्ये दुधाच्या भुकटीवरची इम्पोर्ट ड्युटी आम्ही 22%नी वाढवली. मग त्याचं म्हणणं आहे ते मी कमी करा. अर्थात हा ट्रेड एवढा छोटा आहे, पण त्याला सिम्बॉलिक रिव्होलन्स आहे, म्हणजे प्रतिकात्मक आहे. त्याला भारताला टार्गेट नाही करायचं. भारत आणि अमेरिका मित्र देश आहेत. दोघांचा कॉमन एनिमी हा चायना आहे. आणि संपूर्ण आशिया खंडामध्ये चायनाला टॅकल करू शकेल असा एकमेव देश तो भारत आहे. कोण त्याच्याशी अदरवाईज टक्कर घेणार आहे? त्यामुळे त्यांना भारताशिवाय पर्यायच नाही आहे. पण त्यांना चायनाला पनिश करायचं होतं, पण एकट्या चायनाला पनिश कसं करणार? मग बाकी देशांना पण करा आणि मग ठीक आहे आम्ही तुम्हाला सूट देतो, 90 दिवसांची सूट. मग त्याच्यानंतर चर्चा करायला या, परत सूट. पण चायनावरती काही कमी नाही केलं, कारण मेन टार्गेट चायना आहे. कारण अमेरिका आणि चायना हे दोघंही जण भविष्यामध्ये एक दुसऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भिडणार आहेत. कारण दोघं एक्सपान्शनिस्ट आहेत, दोघं विस्तारवादी आहेत. आणि चायनाचं ज्या पद्धतीने ॲम्बिशन्स वाढलेले आहेत बघा. हा देश म्हणजे आपण त्याला आज आपला प्रतियोगी म्हणा, प्रतिस्पर्धी म्हणा, आपण काही जण त्याला शत्रू पण म्हणतो. पण ह्या चायनाकडनं काही शिकण्यासारखं आहे, तेही आपण पाहिलं पाहिजे. या देशामध्ये 1979 पर्यंत या देशाचा एकही नेता देशाबाहेर गेलेला नव्हता. 1979 पर्यंत या देशामध्ये एकही बहुराष्ट्रीय कंपनी नव्हती.
ज्या साम्यवादी चीनची स्थापना माओ त्से तुंगनी केली, त्या माओ त्से तुंगचं निधन 1979ला झालं आणि त्यानंतर या देशाचा पहिला नेता चीन सोडून जपानला गेला. त्याचं नाव होतं डेन शियाओपँग. आणि हा जपानला गेल्यानंतर निसान मोटर्सला त्यांनी व्हिजिट केली आणि निसान मोटर्सचा प्रकल्प पाहिल्यानंतर त्यामध्ये अमेरिकेने कशा इन्व्हेस्टमेंट केल्या, युरोपियन देशांनी कशा इन्व्हेस्टमेंट केल्या, जपाननी कशा पद्धतीने परकी गुंतवणूक आकर्षित केली आणि जो जपान दुसऱ्या महायुद्धामध्ये बेचिराग झाला होता, ज्याच्यावर 2 अणुबॉम्ब टाकले होते, तो जपान 1970मध्ये नंबर 2ची अर्थव्यवस्था कशी बनला याचा अभ्यास करण्यासाठी डेन शियाओपिंग गेले. त्यांनी प्रभावित झाले, चीनमध्ये आले आणि 1981ला आर्थिक उदारीकरणाचा कार्यक्रम चीनमध्ये सुरू केला. साम्यवादी देश असूनही त्यांनी परकीय गुंतवणूक आकर्षित करायला सुरुवात केली, अर्थव्यवस्था ओपन केली. 30 वर्षाचा कार्यक्रम आखला. 1981 ते 2011 30 वर्षांमध्ये कोणाशी पंगे घेतले नाही. जगातला एकमेव देश असा आहे ज्याची स्वतःची केवळ 30% भूमी आहे, 70% त्यांनी बळकावलेली आहे. 19 देशांबरोबर सीमावाद आहेत. असं असतानाही 30 वर्ष शांत राहिला. आणि मग जेव्हा ही इकॉनॉमिक ग्रोथ आली, मग तैवान आमचं, हाँगकाँग आमचं, मकाऊ आमचं, साऊथ चायना आमचं, सिक्कीम आमचं, अरुणाचल प्रदेश आमचं, त्यांनी आपले नख दात हे सगळे दाखवायला जगाला सुरुवात केली. हा शांततेचा काळ आहे. आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की पुढची 25 वर्ष भारतासाठी आपण आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण केलेली आहेत. आपण स्वातंत्र्याच्या 100कडे वाटचाल करतो आहोत. आपण पुढच्या 25 वर्षाचा मास्टर प्लॅन तयार केलेला आहे. हा मास्टर प्लॅन आहे विकसित भारताचा आणि हे 25 वर्ष अमृत काळ म्हणून ओळखले जातील. यामध्ये भारताला शांतता पाहिजे आहे. जो प्रकार चीनने केलेला होता तोच प्रकार भारताला केला पाहिजे आहे. कारण कोणतंही युद्ध भारताला त्याच्या उद्दिष्टांपासून विचलित करू शकतं. एक जरी युद्ध झालं, मी तुम्हाला सांगतो, एक जरी युद्ध झालं, फुल फ्लेज वॉर झालं, त्याचे कमालीचे आर्थिक परिणाम असतात. आम्ही कमालीचे किमान 10 वर्ष तरी आम्ही मागे चालले जाऊ. त्याच्यासाठी आपण मेंटली प्रिपेअर्ड राहायला पाहिजे आहे. चायनाने कोणाशी पंगा घेतला नाही आहे. त्या काळामध्ये चायनाने आपली ग्रोथ पूर्णपणे अचीव केलेली आहे. म्हणून मला सातत्याने वाटायचं की भारताने त्याच्या 10 वर्षानंतर आर्थिक उदारीकरणाचा कार्यक्रम सुरू केला. म्हणजे आपला कार्यक्रम 2021मध्ये 30 वर्षाचा प्लॅन 21मध्ये मॅच्युअर होणार होता. चीनसारखी अवस्था आपली पण झाली असते, आपण पण एक्सपोर्ट करायला लागलो असतो. पण दरम्यानच्या काळात कोरोना आला, मग रशिया युक्रेन युद्ध आलं. त्यामुळे आमची उद्दिष्ट थोडी लांबली गेली, पण आमची उद्दिष्ट आम्ही 100% अचीव करणार आहोत. म्हणून तुम्हाला आठवत असेल, काही वर्षांपूर्वी भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. त्याचं नाव होतं इंडिया 2020. या पुस्तकाचं मराठी भाषांतर झालं आहे. त्याची प्रस्तावना गोवारीकर साहेबांनी लिहिली आहे. मराठीतलं पुस्तक आपण जरूर वाचा. तेव्हा मी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये संशोधन करत होतो. तेव्हा मला सारखा प्रश्न पडायचा की 2002-03चं पुस्तक आहे की कलाम साहेबांनी 2020 इंडिया 2020 हे टायटल का निवडलं असेल? इंडिया 2018 का नाही, 17 का नाही, 2015 का नाही आहे? आणि मग नंतर मला त्याचं उत्तर अर्थशास्त्रामध्ये मिळालं. आणि ते उत्तर असं आहे की जोही देश आर्थिक उदारीकरणाचा, खाजगीकरणाचा, जागतिकीकरणाचा उपक्रम सुरू करतो, त्या उपक्रमाला मॅच्युअर होण्यासाठी किमान 30 वर्ष लागतात. चीनने 1981 साली सुरू केला, 2011 साली मॅच्युअर झाला. जग चीनचं नाव घेत आहे. भारताने 91 साली सुरू केला, 21 साली मॅच्युअर होणार होता. जगही भारताचं नाव घेणार होतं, पण दरम्यानच्या काळात त्या अडचणी आल्या आणि त्यामुळे आपला प्लॅन थोडा उशिरा झाला आहे, पण तो आपण सर्टनली अचीव करणार आहोत. आणि आत्ता हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्याकडे मी येतो आहे की आता आपण जे पुढच्या 25 वर्षामधला मेजर प्लॅन जो आपण तयार केलेला आहे, त्या प्लॅनच्या माध्यमातून मिडल इन्कम असणारा भारत जो आहे, ज्याला मिडल इन्कम कंट्री असं म्हणतात, ज्याचा अर्थव्यवस्थेचा आकार हा $3 ट्रिलियन आहे, जो वाढून $5 ट्रिलियनपर्यंत आणि 2047पर्यंत $10 ट्रिलियन पर्यंत घेऊन जायचा आहे. तुमचा पर कॅपिटा इन्कम जो $2800 आहे तो वाढून $10,000 पर्यंत घेऊन जायचा आहे. आणि त्यासाठी अत्यंत सूत्रबद्ध कार्यक्रमाची योजना केली गेलेली आहे. त्यासाठी प्रामुख्याने 3 पिलर्स आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत. पहिला पिलर हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा आहे. तुम्हाला कल्पना असेल की गेल्या 10 वर्षांमध्ये ज्या पद्धतीच्या साधन संपत्तीचा विकास भारतामध्ये झाला, रोड कन्स्ट्रक्शन, रेल कन्स्ट्रक्शन, पोर्ट कन्स्ट्रक्शन, एअरपोर्ट कन्स्ट्रक्शन इतक्या वेगाने कधी झालेला नव्हता.
त्यानंतर त्याच्यावरती $1 ट्रिलियन आपण खर्च केले. दुसरा आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे तुमच्याकडे परकी गुंतवणूक अलीकडे पैसा लागेल ना ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी. आणि या ठिकाणी मी येतो का पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने परदेश दौऱ्यांवरती असतात. त्याचं कारण हे लक्षात ठेवा, ज्या ज्या देशांनी विकसनशील देशांपासून विकसित देशाचा जो प्रवास आहे, जो टप्पा आहे तो पूर्ण केलेला आहे, त्या देशांना त्या देशातल्या देशप्रमुखांना अशाच प्रकारे परकीय गुंतवणुकीसाठी परदेश दौरे करावे लागले होते. अगदी तुम्ही गेल्या 100 वर्षांचा इतिहास बघा. म्हणून जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉरेनला जातात तेव्हा तो इतकी सूत्रपद्धती असती. प्रत्येक व्हिजिटनंतर किती $1 बिलियन इन्व्हेस्टमेंट आल्या, त्या इन्व्हेस्टमेंट कुठे आल्या, प्रामुख्याने इन्व्हेस्टमेंट कुठे येतात, कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये येतात. का कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये येत आहेत? कारण गेल्या 10 वर्षांमध्ये ग्रामीण भागामधनं शेतीतलं उत्पादन घटल्यामुळे जो सेमी लेबरर आहे, सेमी स्किल्ड लेबरर आहे, तो मोठ्या प्रमाणावरती मायग्रेशन करतोय, शहराकडे येतोय. गेल्या 10 वर्षांमध्ये साधारणतः 15 कोटी लोक हे ग्रामीण भागातनं शहरी भागामध्ये आलेत. आणि हे कुठे सापडत आहेत? तुम्हाला कन्स्ट्रक्शन साईटवरती सापडत आहेत. मुंबई पुण्याकडे जा, बीड, जालना, परभणीचे शेतकरी शेतमजूर तुम्हाला कन्स्ट्रक्शन साईटवरती दिसतील. म्हणून सगळ्यात जास्त मोदींचा प्रयत्न आहे कन्स्ट्रक्शनमध्ये FDI आणण्याचा. आणि म्हणून मोठमोठे प्रोजेक्ट चालले, मग समृद्धीपासून असेल, बुलेट ट्रेनपासून असेल. कारण रोजगार निर्माण करणं आपलं सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे? आपलं सगळ्यात मोठं आव्हान काय? आपलं सगळ्यात मोठं आव्हान रोजगार निर्मितीचं आहे. आणि रोजगार निर्माण करणारं क्षेत्र कोणतं आहे? ते उद्योग क्षेत्र आहे. बघा, युरोपमध्ये जो आर्थिक विकास झाला, पहिले युरोपियन देश शेतीप्रधान होते, त्यानंतर तिथं औद्योगिक क्रांती आली. औद्योगिक क्रांतीनंतर वसाहतवाद आला. युरोपियन कंपन्या वेगवेगळ्या देशांमध्ये गेल्या, कच्चा माल घेऊन यायला लागला, पक्का माल विकण्यासाठी बाजारपेठा पाहिजे होत्या. 20व्या शतकामध्ये ते सर्व्हिस सेक्टरकडे गेले. आमच्याकडे स्वातंत्र्य मिळालं आणि आपण एक महत्त्वाची स्टेप मिस केली, म्हणजे आपली पण शेतीप्रधान अर्थव्यवस्था होती, आपण खरं तर उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेकडे गेलं पाहिजे होतं. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे पण मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया हे 1950 आणि 60च्या दशकात सुरू झाले पाहिजे होते. ते झालं नाही. पब्लिक सेक्टरमध्ये काही उद्योगाचे प्रकार झाले, ज्याला आम्ही नवरत्न वगैरे म्हणतो, पब्लिक सेक्टर कंपनीज. खऱ्या अर्थाने भारत ॲग्रिकल्चरकडनं डायरेक्ट सर्व्हिस सेक्टरकडे गेला. 80s 90sमध्ये सर्व्हिस सेक्टरची प्रचंड मोठी बूम झाली. आणि आता आपण उद्योग क्षेत्राकडे जातो आहोत. आपण एक स्टेप मिस केलेली आहे. पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की सर्व्हिस सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन तुमच्या GDPला 53% आहे, पण सर्व्हिस सेक्टरमध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन पोटेन्शियल फक्त 2% आहे. कारण तिथं हायली स्किल्ड मॅन पॉवर लागतं, MBA लागतात, MCA लागतात. तिथं काय सेमी स्किल्ड लेबरर चालत नाही आहे. मग एवढ्या प्रचंड लोकांना 15 कोटी लोक आज रोजगाराच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. प्रतिवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार द्यायचा आहे. हे करायचं कुठनं? हे केवळ उद्योग क्षेत्र आहे. उद्योग क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन GDPला जरी 23% असलं तरी एम्प्लॉयमेंट जनरेशन पोटेन्शियल 60% आहे. आणि हा प्रयोग भारताने पहिल्यांदा केलेला नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री गुजरातचे असताना 3 देशांना भेटीला गेले होते, चायना, साऊथ कोरिया आणि जपान. हे चायना, साऊथ कोरिया, जपानचं मॉडेल आपण भारतात आणतो आहोत. साऊथ कोरिया आपल्यासारखा देश, पण आज होम अप्लायन्सेसमध्ये आणि ॲटोमोबाईलमध्ये व्हर्लपूल, सॅमसंग, घरामध्ये गेला की TV साऊथ कोरियाचा, वॉशिंग मशीन साऊथ कोरियाचं, तुमचा जेही होम अप्लायन्सेस साऊथ कोरियाचे, गाड्या साऊथ कोरियाच्या. काही दशकांपूर्वी साऊथ कोरियाचा आपल्यासारखा प्रॉब्लेम होता, पण त्यांनी इंडस्ट्रीवरती जोर दिला. आज साऊथ कोरियाच्या GDPमध्ये उद्योगाचा वाटा 70% आहे. त्यांना शेतीची पण गरज नाही, त्यांना सर्व्हिस सेक्टरची पण गरज नाही. हेच मॉडेल आपण आणतोय, कारण रोजगाराचा सगळ्यात मोठा उपाय हा या माध्यमातून येणार आहे. म्हणून आपण मेक इन इंडिया आणलं, म्हणून आपण आत्मनिर्भर आणलं, आणि म्हणून भारताला प्रॉडक्ट नेशन बनवायचं. आणि जर प्रॉडक्ट नेशन बनवायचं असेल तर पहिली अट आहे इन्फ्रास्ट्रक्चर, दुसरी अट आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ज्यासाठी मोदींचे फॉरेन दौरे आहेत, आणि तिसरी गरज आहे स्किल्ड मॅन पॉवर, कौशल्याने युक्त मॅन पॉवर. आणि त्यासाठी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणलं 2020मध्ये. का आणलं ते? कारण ते मेक इन इंडियाने विकसित भारताच्या ब्रॉड अम्ब्रेलाशी पूर्णपणे कनेक्टेड आहे. आज आमची शिक्षण व्यवस्था बघा, 1986 साली आमची राष्ट्र शिक्षण योजना आली होती. आज मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे. मला जे क्लासरूममध्ये शिकवलं जातं, मला प्लेटो, ॲरिस्टॉटल हे सगळे पाश्चिमात्य प्राचीन ग्रीक विचारवंत शिकवले जातात. मग मी मार्केटला जातो
आणि मार्केटला गेल्यानंतर मला एखाद्या कंपनीमध्ये विचारलं जातं, तुझ्याकडे कोणते सॉफ्ट स्किल आहेत, तुला ड्राफ्टिंग येतं का, तुझी DTPची स्पीड काय आहे, तुझं ओरल आर्टिक्युलेशन कसं आहे. नाही, मला प्लेटो ॲरिस्टॉटल. हा प्रचंड मोठा डिस्कनेक्ट तयार झाला आहे. मार्केटची डिमांड वेगळी आहे, मी क्लासरूममध्ये जे शिकवतो ते पूर्णपणे वेगळं आहे. त्यामुळे आमच्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एम्प्लॉयबिलिटीचा आलेला आहे. जॉब नाही आहेत असं नाही आहे, जॉबला पात्र असणारे माणसं नाही आहेत हो, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून आपण बघतो की कॉन्स्टेबलची पोस्ट आहे, अप्लाय PhD वाला करतोय, इंजिनियर करतोय. हे सगळ्या पोस्टसाठी काय येत आहेत, एम्प्लॉयबिलिटी, स्किलच नाही आहेत. हे स्किल आपल्याला देणं गरजेचं आहे. आज BA केलेल्या इथं काही सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करणारे मुलं आहेत, बऱ्यापैकी दिसत आहेत. आज ज्यांनी BA BCom BSc केलेलं आहे त्यांच्यापुढे फक्त 2च मार्ग आहेत. एक तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्या, नाही तर मग ते MA MPhil PhD करा आणि मास्टर व्हा. या तिसरा पर्यायच नाही आहे. कारण हा पर्याय आमच्या शिक्षण व्यवस्थेने उपलब्धच करून दिला नाही आहे. आणि आता दोन्ही ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत, दोन्ही ठिकाणी एवढ्या जागा नाही आहेत. त्यामुळे प्रचंड मोठा बेरोजगार असंतोष तरुणांमध्ये आहे. म्हणून तुम्ही जेव्हा BA करणार आहात तेव्हा BA करत असताना तुम्हाला इंटर्नशिप कंपल्सरी, अप्रेंटिसशिप कंपल्सरी, ऑन जॉब ट्रेनिंग कंपल्सरी, दरवर्षी 4 क्रेडिटचा स्किल कोर्स कंपल्सरी. हे सगळं आम्ही महाराष्ट्रामध्ये आणलं. याला म्हणतात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, जे आम्ही राज्यात राबवायला सुरुवात केलं आहे. जो मुलगा आता 12वीहून फर्स्ट इयरला जाईल त्याला BA करताना OJT करावं लागेल, इंटर्नशिप करावं लागेल, अप्रेंटिसशिप करावं लागेल, प्रतिवर्षी 4 क्रेडिटचा कोर्स कंपल्सरी करावा लागेल. आणि जसं मी म्हणायचो, माझा लहानपण सगळं खेड्यामध्ये गेलं, त्या खेड्यामध्ये एक छोटंसं दुकान असायचं. अगदी सगळे खेड्यातले लोक त्याच दुकानामध्ये जाऊन जो आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू असतील त्या दुकानातनं खरेदी करायच्या. आमचं आयुष्य असं गेलं. आज मात्र आपल्याकडे प्रचंड मोठे मॉल्स आहेत, आपल्याला प्रचंड मोठा पर्याय आहे. माझी शिक्षण व्यवस्था त्या खेड्यातल्या छोट्या दुकानदारासारखी होती. मला पर्यायच नव्हता. माझ्यामध्ये काही स्किल होत्या, कला होत्या, पण मला माझ्या शिक्षण व्यवस्थेने ती लिबर्टी दिलीच नाही की मी संगीत शिकू शकेल, मी अभिनय शिकू शकेल, मी चित्रकला शिकू शकेल, मला सायन्सचा एखादा कोर्स घ्यायचा असेल तर करू शकेल, पण नाही करू शकत होतो. पण नवी शिक्षण व्यवस्था ही एक मॉलसारखी आहे, ज्यामध्ये तुम्हाला 40% तुमचा मेन विषय घ्या, 60% तुम्हाला पाहिजे ते विषय निवडा. इतकी लिबर्टी, इतकी फ्लेक्सिबिलिटी आपण दिली आहे. का? कारण स्किल्ड मॅन पॉवर निर्माण करायचं आहे. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना जे स्पीच दिलं ते जाणीवपूर्वक ऐका. 5 मिनटं शिक्षणावरती बोलल्या. गेल्या 10 वर्षामध्ये शिक्षणाचा संख्यात्मक विकास कसा झाला आहे आणि आता शिक्षणाचा गुणात्मक विकास कसा करायचा आहे. कारण पुढच्या 25 वर्षामध्ये शिक्षणाला अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. हा देश विकसनशील देशापासून जर विकसित झाला तर तो अण्वस्त्रांच्या आधारावरती बनणार नाही, मिसाईलच्या आधारावरती बनणार नाही, तो केवळ आणि केवळ या तरुणांच्या आधारावरती बनेल. आणि हेच तरुण आहेत, हेच तुमचं भविष्य आहे. पण लक्षात ठेवा, ज्याला आम्ही डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हणतो, जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या आमच्याकडे 142 कोटी, त्यापैकी 70 कोटी 25 ते 35 वयोगटातले तरुण आहे, यांना आम्ही डिव्हिडंड म्हणतो. पण जर शिक्षणाने आपली प्रभावीपणे भूमिका पार पाडली नाही तर हा डिव्हिडंड डिझास्टरमध्ये कन्वर्ट व्हायला वेळ लागणार नाही आणि असंतोष पसरायला लागलेला आहे. म्हणून मी सातत्याने सांगतोय की ह्या प्रकारच्या चेंजेसला आपल्याला स्वीकारावं लागेल. नसतं तुमचीच मुलं तुमच्या शिक्षण व्यवस्थेकडे पाठ फिरवतील आणि परदेशामध्ये जातील. काय भारतीय परदेशामध्ये जात आहेत? आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आज आमच्याकडे सरकारी विद्यापीठ आहेत, खाजगी विद्यापीठ आहेत. सरकारी विद्यापीठांमधनं आम्ही जवळपास फ्री एज्युकेशन देतो. जवळपास 100% मुलींना तर फ्री एज्युकेशन आहे. आणि साधारणतः बाकीच्यांची फीस पण 2-3 हजाराच्या वरती नाही आहे. असं असतानाही आमच्याकडच्या जागा रिक्त राहतात. पण काही खाजगी विद्यापीठं अशी आहेत ज्यांची मी नाव नाही घेणार, पण ज्यांच्याकडे फीज ग्रॅज्युएशनची BA लिबरल आर्ट्स 30 लाख 35 लाख ही फीज आहे. पण 2028च्या एंट्रन्स आत्ता चालू आहेत. जागा 2028ची एंट्रन्स आत्ता चालू आहे. इतकी प्रचंड डिमांड आहे. हे काय दाखवत आहे? आम्हाला आत्मपरीक्षण करावं लागेल, आम्हाला बदलावं लागेल. आणि म्हणून शिक्षण क्षेत्राला पंतप्रधान मोदींनी विकसित भारताच्या ब्रॉड अम्ब्रेलाबरोबर जोडलं. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि या गोष्टी. आणि आता आपण ओपन व्हावं लागेल. आता या संदर्भामध्ये पुढच्या 25 वर्षांमध्ये भारताला अनेक दृष्टिकोनातनं प्रयत्न करावे लागणार आहेत. मी ट्रम्पच्या बाबतीमध्ये जे तुम्हाला सांगितलं, ट्रम्पचा उद्देश भारताला हट करण्याचा नाही, भारताला इजा पोहोचवण्याचा नाही. अमेरिकेला भारताशिवाय पर्यायच नाही.
अमेरिकेचा मूळ संघर्ष हा चीनबरोबर आहे. पुढच्या 25 वर्षामध्ये एक नवी शीतयुद्ध तुम्हाला आकाराला येताना दिसणार आहे आणि त्याला चीनचा काउंटरवेट म्हणून विकसित करण्याचं भारताला कोणत्याही पद्धतीने ट्रम्प पनिश करू शकणार नाही आहेत. 26% पण निगोशिएशन चालले आहेत. एक मिनी ट्रेड डील आपण अमेरिकेबरोबर करतो आहोत. ह्या 26मधनं सुद्धा आपल्याला रिलॅक्सेशन मिळेल. उलट भारताचा याच्यात प्रचंड मोठा फायदा होणार आहे. ॲपल कंपनीने काल अधिकृतपणे घोषणा केली, यापुढे अमेरिकेत विकले जाणारे 100% मोबाईल हे भारतीय बनावटीचे असतील. आजचंच माझं ट्विट आहे. ऑफिशियल घोषणा केली आहे. चायनाने प्लॅन्ट हटवला, चायनामधनंच ॲपलनी प्लॅन्ट हटवला, तो आता भारतामध्ये आणला. सॅमसंगनी 2 वर्षापूर्वी चायनामधनं हटवला, भारतामध्ये नोएडामध्ये प्लॅन्ट टाकला. ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या, जर चीनचा माल प्रचंड महाग बनणार असेल, ही सुरुवात आहे. भारत हा पोटेन्शियल सप्लाय चेनमधला सगळ्यात पोटेन्शियल प्लेयर आहे, हे विसरू नका. आपण सगळ्यात मोठी जागा काय घेऊ शकतो, तर ती कॉटन इंडस्ट्रीमधली घेऊ शकतो. सगळ्यात जास्त कापसाचं उत्पादन आपल्याकडे होतं. आपण कापूस चीनला निर्यात करतो, आपण कापूस बांगलादेशला निर्यात करतो, ते तिथं कपडे बनवतात आणि युरोपियन मॉलमध्ये बांगलादेश बनावटीच्या बेडशीट्स, बांगलादेश बनावटीचे पायजमे, बांगलादेश बनावटीचे पिलो कवर्स मिळतात. आपल्या बनावटीचे मिळत नाहीत. आज तुम्हाला प्रचंड मोठी संधी आहे. ज्या ज्या गोष्टी, खेळण्या आज मोठ्या प्रमाणावर तुम्ही करा, त्यांच्यावरती 243% इम्पोर्ट ड्युटी लावली अमेरिकेने. ह्या सगळ्या खेळण्या इतक्या प्रचंड महाग झाल्या, हे सगळे भारताकडे वळू शकतात. मला असं वाटतं की आपले चांगले दिवस सुरू झाले. डोनाल्ड ट्रम्पच्या टेरिफ योजना ब्लेसिंग इन डिस्गाईज आहे. ओके, ज्या कितीक लोकांसाठी ते डिस्गाईज असेल, आपल्यासाठी ती ब्लेसिंग आहे. त्या अजिबात भयकंप नाही आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला कोणी धक्का लावू शकत नाही. प्रचंड मजबूत अर्थव्यवस्था आहे. 700 अब्ज आमच्या तिजोरीमध्ये पडलेले आहेत. सोन्याची खरेदी प्रचंड प्रमाणामध्ये वाढवतो आहोत. 800 टन सोनं आमच्यामध्ये पडलेलं आहे. कोणतंही युद्ध झालं, 1 वर्ष सगळ्यांचे पगार, सगळी अर्थव्यवस्था उत्तम चालेल एवढा पैसा आमच्याकडे आहे. अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. पण युद्ध झालं तर 3 दिवसांमध्ये पाकिस्तान संपून जाईल. भारताला यत्किंचितही काही होणार नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा नकारात्मक भावना भारताविषयी ठेवू नका. मला तुम्हाला या व्यासपीठावरनं हेच आवाहन करायचं आहे, येणाऱ्या प्रगतीविषयी अत्यंत सकारात्मक राहा, अत्यंत सकारात्मक राहा. आपण चांगल्या दिशेने चाललो आहोत. ही सकारात्मकता, मोदी असं म्हणतात, 142 कोटी भारतीयांनी एकाच वेळेला 142 कोटी पावलं टाकली ना, जगसुद्धा आपल्याला अडवू शकणार नाही. ही स्पिरिट आहे. म्हणून आम्ही अनेक गोष्टींची टिंगल उडवली. त्या कोरोना काळामध्ये आम्ही काही घंटानाद वगैरेचा प्रकार केलो. पण हे काय, मोबाईलचा लाईट हा काय प्रकार आहे? नाही. जेव्हा 142 कोटी एकाच वेळेला मोबाईलचा दिवा ऑन करतील, 142 कोटी लोक एकाच वेळेला घंटानाद करतील, तो जो आवाज आहे तो जगापर्यंत पोहोचेल. ही त्याच्यामागची भावना ही लक्षात ठेवा. त्यामुळे आपण जोपर्यंत एक येत नाही ना, जोपर्यंत आपल्यामध्ये ती स्पिरिट निर्माण होत नाही, तोपर्यंत आपल्याला ही स्पिरिट निर्माण होण्यासाठी सगळे प्रयत्न चाललेले आहेत. मला असं वाटतं की ट्रम्पच्या कोणत्याही टेरिफ योजनेमुळे भारताचं जेही काही शॉर्ट टर्ममधलं काही लॉसेस असतील, ते इतके शॉर्ट टर्म आहे आणि इतके कमी आहेत की भारतासारख्या विशाल अर्थव्यवस्थेला त्याचा यत्किंचितही परिणाम होणार नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या भवितव्यासाठी, येणाऱ्या तरुण पिढीच्या भविष्यासाठी आम्हाला सगळ्यांना कमालीचं सकारात्मक राहिलं पाहिजे आहे. आणि आपल्या भारताविषयीचा आशावाद हाच आपल्याला भविष्यामध्ये, येत्या काळामध्ये विकसित भारताचं स्वप्न अचीव करेल. मला असं वाटतं की ज्या वेळेला भारत 2047मध्ये आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करेल आणि आमचं विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होईल, त्यावेळेला तुमच्या माझ्यापैकी किती जणांच्या नशिबात ते असेल तो दिवस पाहण्याचं. मात्र एक गोष्ट आपण अभिमानाने सांगू शकतो की जी सकारात्मकता आम्ही निर्माण केली, त्या सकारात्मकतेने व्यासपीठ, प्लॅटफॉर्म तयार केला या विकसित भारताचा. धन्यवाद.